माझ्या लेकरा, आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा तू खूप कष्ट करतोस, प्रामाणिकपणे देवाची सेवा करतोस, रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतोस, पण तरीही तुझ्या आयुष्यात सतत पैशांची चणचण का भासते? घरात काही कारणाशिवाय कटकटी आणि आजारपण का येते? तू विचार करतोस की मी कोणाचं तरी वाईट तर करत नाही ना, मग स्वामी माझा हाक का ऐकत नाहीत? तर ऐक बाळा, अडचण स्वामींच्या कृपेत नाही तर कळत नकळत तुझ्या घरात होणाऱ्या या 3 मोठ्या चुकांमध्ये आहे. जोपर्यंत या 3 चुका तुझ्या घरातून नष्ट होत नाहीत, तोपर्यंत ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्या घरात प्रवेश करू शकत नाही. आणि आजच सावध हो आणि या चुका दुरुस्त कर. जर तुझा साक्षात स्वामी समर्थांच्या न्यायव्यवस्थेवर आणि त्यांच्या अथांग शक्तीवर 100% विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. आता आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या चुकाबद्दल वळूया, जी आजकाल प्रत्येक घरात घडताना दिसते. ती म्हणजे अन्नाचा अपमान करणे आणि रात्री देवळाजवळ किंवा स्वयंपाकघरात उष्टी भांडी तशीच ठेवून झोपणे. बाळा, अन्न हे साक्षात पूर्ण ब्रह्म आहे. ज्या घरात अन्नाची नासाडी होते, ताटात अन्न उरवून ते कचऱ्यात टाकलं जातं, तिथे अन्नपूर्णा माता आणि स्वामी कधीच वास्तव्य करत नाहीत. अनेक लोक रात्री आळसामुळे स्वयंपाकघरात उष्टी भांडी तशीच ठेवतात आणि ती सकाळी धुतात. लक्षात ठेव, रात्रीची उष्टी भांडी घरातील नकारात्मकतेला आणि दरिद्रीला आमंत्रण देतात. ज्या स्वयंपाकघरात रात्री शांतता आणि स्वच्छता नसते, तिथे स्वामींचा आशीर्वाद कधीच टिकत नाही. जर तुला आतून अशी जाणीव होत असेल की कठीण काळातही साक्षात स्वामी माऊलींनी तुझ्या घराला मदत केलेली आहे, तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब कर. बाळा, दुसरी तुझी मोठी चूक म्हणजे अनेकांच्या घरात नशिबाचे दरवाजे बंद करते. ती म्हणजे दुसऱ्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष करणे. घराचा मुख्य दरवाजा हा केवळ आत येण्याचा रस्ता नसून तिथूनच लक्ष्मी आणि स्वामींचा आशीर्वाद घरात प्रवेश करतो. जर तुझ्या घरात मुख्य दरवाजासमोर चपलांचा प्रचंड पसारा असेल, तिथे कचरा साठलेला असेल किंवा संध्याकाळच्या वेळी तिथे अंधार असेल, तर ब्रह्मांडातून येणारी सकारात्मक ऊर्जा तिथूनच मागे फिरते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मुख्य दारावर दिवा लावणे अत्यंत गरजेचे आहे. दरवाजा स्वच्छ आणि प्रसन्न असेल तर स्वामींची कृपा तुझ्या घरात कायमची टिकून राहील. जर तुझ्या स्वामींच्या या छोट्या छोट्या नियमांवर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी माझ्या घराचे रक्षण करतात असे नक्की लिहून पाठव. तिसरी आणि सर्वात घातक चूक म्हणजे ज्या घरात दररोज कारणाशिवाय कटकटी होतात, एकमेकांवर ओरडणे चालते आणि घरातील स्त्रियांचा अपमान होतो, त्या घरात साक्षात ईश्वरही कधी थांबत नाही. स्वामी नेहमी सांगतात, जिथे शांती तिथेच माझी वस्ती. अनेकदा बाहेरच्या लोकांचा राग आपण घरातल्या माणसांवर काढतो. घरातील नकारात्मक वातावरण तुझ्या प्रगतीला खीळ घालतं. जोपर्यंत तू तुझ्या घरातील माणसांना आदर देत नाहीस, घरात प्रेमाचे वातावरण ठेवत नाहीस, तोपर्यंत तू कितीही पूजापाठ केलास तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आधी घर स्वर्ग बनवावे लागेल. जर तुझ्या बदलणाऱ्या नशिबावर आणि घरावर सुखशांती नांदण्यापूर्ण विश्वास असेल, तर कमेंटमध्ये माझ्या घरात सुखशांती नांदत आहे असे आत्ताच लिहून आभार मान. बाळा, बऱ्याचदा तुला असं वाटतं की कोणीतरी तुझ्या घरावर काहीतरी केलं आहे म्हणून प्रगती होत नाही, पण खरी गोष्ट वेगळीच असते. आपल्या घरातील वास्तू आणि आपले विचार यामुळेच नकारात्मकता जन्माला येते. घरात तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली घड्याळे किंवा रद्दी साठवून ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे माणसाचं मन चिडचिड होतं आणि संशयाचे वातावरण निर्माण होतं. आजच तुझ्या घरातून या टाकाऊ आणि बंद वस्तू बाहेर काढून दे. घरात मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ दे. तुझ्या मनात अनेकदा विचार येतो, माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत का? स्वामी माझ्यावर रागावले आहेत का? लेकरा, स्वामी कधीच आपल्या लेकरांवर रागवत नाहीत. ते फक्त आपल्याला योग्य रस्ता दाखवण्याचे काही संकेत देतात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींनी तुला तुझ्या चुकांची जाणीव करून दिली आहे. आता जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला दोष देत बसू नकोस. भीती आणि नैराश्य सोडून दे. आजपासूनच घरात हे छोटे बदल करायला सुरुवात कर. जेव्हा तू पाऊल उचलशील, तेव्हा स्वामी तुला 10 पाऊले येऊन मदत करशील. जर तुझा स्वतःचा प्रामाणिक प्रयत्नांवर आणि स्वामी समर्थांच्या पाठीशी असणाऱ्यावर आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच तू 2 मित्रांना शेअर कर. घरात स्वामींची कृपा आणि लक्ष्मी टिकवण्यासाठी 3 सोपे नियम पाळायला सुरुवात कर. पहिला नियम म्हणजे रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात श्री स्वामी समर्थ नामाचा नामजप लावून ठेवणे किंवा स्वतः कर. दुसरा नियम म्हणजे घराच्या मुख्य दारासमोर रोज गोमूत्र किंवा स्वच्छ पाण्याचा सडा टाका. आणि तिसरा नियम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा. हे 3 छोटे उपाय तुझ्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जळून खाक करतील आणि तुझ्या घरामध्ये पैशांची आवक अचानक वाढायला सुरुवात करेल. माझ्या लेकरा, चुका माणसांकडूनच होतात, पण जो वेळेवर आपली चूक सुधारतो तोच आयुष्यात पुढे जातो. आज रात्रीपासूनच तुझ्या घरातून या नकारात्मक गोष्टी हद्दपार कर. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेव.
कारण स्वामींनी तुझा हात धरला आहे. तुझ्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि कटकटीचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. निर्धास्त राहा. तुझा सुवर्णकाळ आणि स्वामींचा अखंड आशीर्वाद आता तुझ्याशी पाठीशी आहे. जर तुमच्या साक्षात समर्थांच्या या अगाध प्रेमावर आणि चमत्कारांवर 100% विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून स्वामींचे मनापासून आभार माना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच व्हिडिओला कंटिन्यू बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे तुम्हाला दररोज आमचे व्हिडिओ आलेले तुम्हाला नोटिफिकेशन येईल.